आम्ही पत्रकार अनेकदा वैयक्तिक आयुष्य सोडून प्रत्येक घडलेली गोष्ट समाजासमोर आणत असतो। तसंच आज मी पहिल्या महिला पत्रकार यांचं वैयक्तिक आयुष्य आणि पत्रकार बनण्याचा संघर्ष तुमच्यासमोर मांडणार आहे। तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला पत्रकार होत्या। त्यांचा जन्म 1866 ला झाला। त्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते श्रीधर बाळकृष्ण बिर्जे यांच्या कन्या होत्या। लहानपणापासूनच त्यांनी वडिलांकडून प्रगत विचार ऐकले होते। त्या काळी मुलींना शिक्षण मिळणं अवघड होतं, पण तानुबाई जिद्दीने शिकल्या। 1885 साली पुण्यातून निघणाऱ्या दीनबंधू या सत्यशोधक समाजाच्या वृत्तपत्रात त्यांनी आपला पहिला लेख लिहिला, स्त्री पुरुषातील समानतेची गरज। वय फक्त 14 वर्ष असतानाच त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठवला। त्या लेखातून त्यांनी मुलींना शिक्षण, स्त्रियांना हक्क आणि समानतेची गरज यावर भर दिला। समाजाने त्यांना विरोध केला, स्त्रिया घरातच राहाव्यात, त्यांनी लिहिणं वाचणं कशाला असा प्रश्न विचारला, पण तानुबाई थांबल्या नाहीत। त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी लेख लिहितच राहिल्या। तानुबाईचं हे धाडस म्हणजेच भारतीय पत्रकारितेत महिलांसाठी उघडलेलं पहिलं दार होतं। पुढच्या अनेक महिला पत्रकारांना त्यांनी प्रेरणा दिली। थोडक्यात तानुबाई बिर्जे या केवळ पहिल्या महिला पत्रकार नव्हत्या, तर स्त्रियांसाठी समानतेचा मार्ग दाखवणाऱ्या खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होत्या।